संध्याकाळ होत आली होती. जिथे पक्षी आपापल्या घरट्यांमध्ये परतत होते आणि वृद्ध लोक चालत चालत आपापल्या घरी जात होते, तिथेच रस्त्याच्या कडेला एक वृद्ध स्त्री रात्रीच्या भोजनासाठी काही व्यवस्था करण्याच्या उद्देशाने येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकांना काही वस्तू खरेदी करण्याची विनंती करत होती. "घ्या ना, एक दोन दिवे तरी घ्या, मुलासाठी गुल्लक घ्या. बचत करणं शिकतील तर त्यांचं आयुष्य आणि तुमचं वृद्धत्व दोन्हीही सुखाने जाईल." त्याच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दोन पुरुष एकमेकांशी बोलत होते. "अरे भाऊ रामकृष्ण, त्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या वृद्ध बाईला पाहिलं का? ती दिवे आणि गुल्लक विकतीये. तुला तिचा चेहरा ओळखीचा वाटत नाही का? मला तर असं वाटतंय की ती आपल्या जुन्या शेजारी श्यामलाल, जे गोरखपूर सोडून आपल्या मुलाकडे मुंबईला गेले होते, त्यांची पत्नी शांतीवहिनी असावी, नाही का? तिची अवस्था पाहून खूप वाईट वाटतंय. श्यामलालजी ठीक आहेत ना? असं तर नाही ना की ते स्वर्गवासी झाले असतील आणि शांतीवहिनींना अशी ठोसर खावी लागत असेल? असं देखील असू शकतं. तसं आपलं वयच असं आहे की कुणाचं पान कधी गळेल हे कोणालाच माहीत नाही." मनोहरलाल आपल्या मित्र रामकृष्णशी बोलत होते. रामकृष्ण म्हणाले, "हो मनोहर, तुम्ही बरोबर ओळखलं. ती शांतीवहिनीच आहे. बिचारी, नशिबाची मार आहे. दोन्ही मुलांना आई-वडिलांकडून सगळं काही घेतलं आणि जेव्हा त्यांचं काम झालं तेव्हा त्यांनी त्यांना इथे सोडून स्वतःची स्वतंत्र दुनिया बसवली. एकदा मीही शांती वहिनीला मदत करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या श्यामभाऊ सारख्याच खूप स्वाभिमानी आहेत. त्या कोणाकडूनही मदत घ्यायची इच्छा दाखवत नाहीत. ज्याचा फर्ज होतो तोच रस्त्यावर सोडून गेला. आता आम्हाला कोणाची मदत नको." मनोहरलाल म्हणाले. "पण का? आणि तुम्ही त्यांच्या मुलाशी बोलत नाही का?" रामकृष्ण म्हणाले, "आता काय सांगू, मीही फारसा संबंध ठेवत नाही, कारण आमच्या मुलांनाही ते आवडत नाही. त्यांच्याशी बोलू नका. आता काय करू? म्हातारपणी मुलं नाराज झाली तर आपलीही अशीच अवस्था होईल जी त्यांची झाली आहे." मनोहरलाल म्हणाले, "पण असं काय झालं? त्यांची परिस्थिती आधी चांगली होती. आम्ही आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवत होतो, पण श्यामलाल आपल्या मुलांना खाजगी शाळेमध्ये शिकवत होता. मग अशी अवस्था कशी झाली? मला आठवतंय, माझी बदली झाली त्यानंतर श्यामलालशी माझा संपर्क झाला नाही, पण दोघं नवरा बायकोचं मन खूप चांगले होतं. मग त्यांची मुलं अशी कशी झाली किंवा निघाली?" रामकृष्ण म्हणाले, "आशा ही एक अशी गोष्ट आहे जी तुटते तर सगळं संपतं. खूप त्रास होतो. जेव्हा आई वडिलांचे स्वप्न आणि आशा तुटतात तेव्हा तो दुःख सहन करणे कठीण होते. श्यामभाऊंनी आपल्या कुवतीपेक्षा जास्त मुलांना दिले, पण मुलांना हे जाणवलंच नाही की आई वडिलांना किती कष्ट केले आहेत. काय सांगू आता, ऐकलं होतं की मुलांना इंजिनियर करायचं होते, तेव्हा दोघांनीही आई वडिलांसमोर पैसे मागितले. असं सांगतात की आम्ही इंजिनियर झालो की तुम्हाला काम करण्याची गरज भासणार नाही आणि इतक्या मोठ्या घरात तुम्ही दोघं काय करणार?" श्यामलाल यांनी आपलं शहरातलं घर विकलं आणि स्वच्छनिवृत्ती म्हणजेच रिटायरमेंट घेतली. सगळी कमाई दोन्ही मुलांना दिली. नंतर ते भाड्याच्या घरात राहू लागले. जेव्हा मुलं शिकत होती तेव्हा काही पैसे त्यांनी आई वडिलांसाठी ठेवले होते, त्यामुळे त्यांचा निभाव लागला. पण जेव्हा दोन्हीही मुलं स्वतःच्या पायावर उभी राहिली तेव्हा त्यांनी एक पत्र पाठवलं की आता आम्ही परत येणार नाही.
हे ऐकून शांती वहिनीला सहनच झालं नाही आणि त्या आजारी पडल्या. श्यामलाल पत्नीला घेऊन शहरात मुलांकडे गेले आणि दोघेही मुलांनी खूप नाक मुरडले. शेवटी त्यांनी ठरवलं की 2 महिने इकडं राहायचं, 2 महिने तिकडं, म्हणजे आईवडिलांना आपल्याकडे ठेवायचं. मग मोठा मुलगा रमेश वडिलांना म्हणाला, बाबा तुम्ही इथे राहायला आलात, मग राहा इथे, पण कोणत्याही शेजाऱ्याला किंवा माझ्या ओळखीच्या व्यक्तींना हे सांगू नका की तुम्ही माझे वडील आहात. रमेशची पत्नी सुद्धा शांतीबाईंकडनं घरातली सगळी कामे करून घेत असे. जर काही चुकून खराब झालं तर ती तिला ओरडतही असे आणि काही वेळा तर हातही उचलत असे. कसं बसून 2 महिने गेले आणि दोघं पती पत्नी लहान मुलगा राहुलकडे गेले, या आशेने की तो आई वडिलांचं दुःख समजून घेईल. पण हे काय, राहुलची पत्नी प्रिया तर सुधापेक्षाही एक पाऊल पुढे निघाली. तिच्या घरी आधीच नोकर होते, म्हणून तिने श्यामलाल आणि शांतीबाई यांना त्यांच्या आई वडिलांच्या घरी पाठवलं, असं सांगत की गावातून आम्ही नोकर बोलवले आहेत, हे तुम्हीच सांभाळा. त्या घरी श्यामलाल रोज अपमानाचे घोट पिऊन राहत होते आणि सत्य कोणालाच सांगूही शकत नव्हते. इकडे शांतीबाईंची प्रकृती दिवसेंदिवस खालवत होती. शेवटी श्यामलाल यांना सहन होईना. एके दिवशी त्यांनी एक निर्णय घेतला. पत्नीचा हात धरून कोणालाही न सांगता गपचूप गोरखपूरला परत गेले. गोरखपूरमध्ये रेल्वे कॉलनीच्या शेजारीच असलेल्या एका खोलीच्या घरात ते राहायला गेले, जे त्यांनी कधीतरी आपल्या नोकर रामदिसनासाठी बांधले होते. रामदिसनाचा मुलगा परदेशात स्थायिक झाला होता आणि ते घर रिकामं पडलेलं होतं. अखेर श्यामलाल म्हणाले, लहानपणी मी माझ्या वडिलांसोबत कुंभाराच्या घरी जायचो. खेळता खेळता तिथे मातीचे दिवे आणि गुल्लक बनवायला शिकलो होतो. विचार करतोय की मी आता पुन्हा दिवे आणि गुल्लक बनवून माझ्या आयुष्याची एक नवी सुरुवात करावी. श्यामलाल दुःखी मनाने म्हणाले, शांती, मी कसला दुर्भागी आहे जो आयुष्याच्या या 3ऱ्या टप्प्यातही तुझी मदत करू शकत नाही. जेव्हा तुला सगळे सुख देण्याचा काळ आला तेव्हाच मी माझं सगळं मुलांच्या तोंडात घातलं. शांती म्हणाली, असं म्हणू नका ओ, तुम्ही तर नेहमीच म्हणायचात की हिम्मत कधी हारू नये. श्यामलाल म्हणाले, बरोबर आहे तुझं. मुलांनी आपल्याला बेसहारा ठेवलं, पण आता आपल्यासाठी तरी जगावं लागेल. मात्र मुलांनी आपल्याला स्वप्नांची जी चाळण केली ते दुःख मी कधी विसरू शकत नाही. हे म्हणत श्यामलाल काही पैसे घेऊन भाजी मार्केटकडे गेले. तिथून थोड्या भाज्या विकत घेतल्या आणि टोपलीत ठेवून दुसऱ्या मोहल्ल्यात विकायला गेले. शांती तिथेच रेल्वे कॉलनी जवळच्या गल्लीत रस्त्याच्या कडेला मातीचे दिवे आणि गुल्लक घेऊन बसली. येणाऱ्या जाणाऱ्यांना म्हणत, असे असे अहो, घ्या ओ घ्या, दिवे घ्या, मुलांसाठी गुल्लक घ्या. बचत शिकतील तर कोणाचेही स्वप्न तुटणार नाही. श्यामलाल आणि शांती यांच्या कहाणीत मग दोघांचे मित्रही आपापल्या घरी गेले. काळ पुढे सरकत गेला. श्यामलाल आणि शांती रोज थोडेफार पैसे कमवत आणि त्यावरच आपले आयुष्य काढू लागले. शांती ज्या गल्लीत बसत असे शेजारील रेल्वे कॉलनीचा सोहन आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो रोज तिथून जात असे. शांतीबाईंना कधीही मणिहार करताना पाहिले तर एक गुल्लक घेऊन पुढे निघून जात असे. दिवस जात होते, परंतु आज सोहनचे लक्ष पुन्हा रस्त्यावर बसलेल्या शांतीबाईंकडे गेले. तो त्यांना रोजच या ठिकाणी बसलेले पाहत असे.
जिथे त्या मदिहार करत होत्या. कधीकधी काही लोक त्यांच्याकडून गुल्लक खरेदी करत. सोहन विचार करत असे, इतक्या कमी पैशात काय होत असेल. पण आज न जाणो का तो थांबला. सोहनला थांबलेले पाहून शांताबाई म्हणाल्या, भाऊ, मुलासाठी गुल्लक घ्या, काही दिवे घ्या पूजेसाठी, आणि मुलांना शिकवा की आई वडील आपल्या मुलांसाठी कशी मेहनत करतात, जेणेकरून ते त्यांचे आधार बनतील. सोहम म्हणाला, मावशी, तुम्ही बरोबर बोलताय. मी इथेच रेल्वे कॉलनीत राहतो. तुम्हाला रोज पाहतो. असं करा, आज ही टोपली उचलून माझ्यासोबत चला. माझी मुलं स्वतः निवडून गुल्लक घेतील आणि माझ्या पत्नीला लागणारे दिवेही घेईल. थोडंसं चालावं लागेल पण. शांताबाईंच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला. त्या किंचित हसत म्हणाल्या, भाऊ, 2 मुलगे आहेत. जर एक मुलगी असती तर कदाचित वेदना समजली असती. पण भगवंताची इच्छा. दोन्ही मुलांना पोटाला चिमटा काढून शिकवलं. सगळं काही त्यांच्या शिक्षणासाठी अर्पण केलं. आता दोघेही शहरात राहतात. सोहनला जिज्ञासा वाटली. तुमच्या मुलाकडे नोकरी नाही का? शांताबाई म्हणाल्या, नोकरी आहे, पण स्वतःच्या कुटुंबासाठी पुरेसे कमवतात ते. त्यांची मुलं, घराचं भाडं, खर्च सगळं त्यांच्यावरच आहे. त्यामुळे आम्ही स्वतः आपली काळजी घेतो. बोलता बोलता सोहनचं घर आलं. सोहनने शांताबाईंना ओट्यावर बसवलं आणि आत जाऊन पत्नी नेहाला सांगितलं की तो त्यांना मदत करू इच्छितो. नेहा आनंदाने तयार झाली. तिने मुलासाठी गुल्लक घेतले आणि पूजेसाठी दिवेही घेतले. शांतीबाई खूप आनंदित झाल्या. त्याच वेळी नेहाने त्यांना विचारलं, मावशी, बाकीचे दिवेही आम्हाला द्या. वारंवार आणण्यासाठी जास्त त्रास होईल. एक वेळेसच घेऊन टाकतो, पण तुम्ही आमचं एक काम कराल का? आमचं मिक्सर खराब झालं आहे. तुम्ही मसाले वाटून देणार का? शांतीबाईंना आनंदाने मान डोलावली. त्या म्हणाल्या, परी, मला घरकामाची सवय आहे. त्या दिवशी त्यांनी फक्त मसालेच वाटले नाहीत, तर स्वयंपाकही घर स्वच्छ करून टाकलं. हळूहळू दिवस जात गेले. शांतीबाई रोज येऊ लागल्या, घरातलं लहान मोठं काम करत आणि निघताना गुल्लक दिवे विकून जात. काही काळातच त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा तेज दिसू लागलं. शांतीबाईचा पती श्यामलाल यांनाही आता कामाला सुरुवात केली. दोघांचाही उदरनिर्वाह सुरळीत सुरू झालं. काही काळानंतर श्यामलाल आजारी पडले. सोहनने त्यांचे खूप उपचार केले, पण त्यांना वाचवता आलं नाही. त्यांच्या मृत्यूनंतर शांतीबाईंनी मुलांना बोलवलं, पण ते आले नाहीत. शेवटी सोहन आणि नेहानेच त्यांना आपल्याकडे राहायला घेतलं. श्यामलालजींचं गोरखपूरचं छोटंसं घर त्यांच्या मरणापूर्वीच त्यांनी सोहनच्या मुलांच्या नावाने लिहून ठेवलं होतं. शांतीबाईंच्या मृत्यूनंतर सोहनने त्या जागेवर एक छोटंसं मंदिर बांधलं. आजही नेहा त्या मंदिरात दिवे लावते आणि शांतीबाईंची आठवण काढते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? प्लीज like, share and subscribe. Thanks for watching.